श्रीनगरमध्ये ईद ए मिलादच्या दिवशीच हजरतबल दरगाह परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या संगमरवरी शिलापट्टावरील अशोक स्तंभ काही लोकांनी फोडलेला आहे। जुम्म्याच्या नमाजेनंतर मोठी गर्दी जमा झाली आणि वक्फ बोर्डाविरोधात घोषणाबाजी आणि दगडफेक सुद्धा केली गेली। आता या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाल्याने राजकीय वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळते। श्रीनगरमधली ही घटना आहे, या ठिकाणी राडा झालेला आहे। उस पत्थर पे एम्बलम लगना चाहिए था या नहीं लगना चाहिए था, पहले तो वो सवाल बनता है। मैंने अभी तक किसी भी मजहबी दायरे में, किसी भी फंक्शन में इस तरह का एम्बलम का इस्तेमाल होते हुए नहीं देखा है। तो क्या मजबूरी बनी थी कि हजरतबल के इस प्रोग्राम, इस पत्थर पे एक तो एम्बलम इस्तेमाल और फिर पत्थर लगाने की क्या जरूरत थी ना? क्या काम काफी नहीं था? दरगाह हजरतबल को ये सूरत जो है, ये शक्ल शेर कश्मीर शेख मोहम्मद अब्दुल्ला ने दिया था। मुझे तो बताइए ना, कहीं पे उन्होंने ऐसा पत्थर लगाया? आज भी लोग उनके काम को याद करते हैं इस बात के बावजूद कि उन्होंने वहां अपने नाम का कोई पत्थर नहीं लगाया। पत्थर लगाने की जरूरत की एका अशोक स्तंभावरून वाद झाला आणि जुम्म्यासाठी जमलेल्या सगळ्या मंडळींना हा अशोक स्तंभ, शिलापत्रिकेवर उभारलेला अशोक स्तंभ फोडलेला आहे आणि चांगलाच वाद झालेला आहे। ही घटना आहे श्रीनगरमध्ये अगदी जुम्म्याच्या दिवशी राडा झालेला आहे। ईद सेलिब्रेशन नंतर जुम्म्याच्या नमाजासाठी सगळे जमले होते आणि तेव्हा हा राडा झाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।